पोलीस प्रशासनाची धडपशाही। पोलीस महासंचालक मुंबई यांना पोलिसांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या अवैध धंद्याचा 84 व्हिडिओ 42 फोटोसह पेनड्राईव्ह तक्रार। धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप व त्यांचे सहकारी यांनी फिर्यादी अल्पशिक्षित असल्याचा गैरफायदा घेऊन दाखल गुन्ह्याचा तपास पूर्वग्रह दूषित चुकीचा अपुरा केल्याच्या वरिष्ठ कार्यालयाला तक्रार केल्याचा राग मनात धरून सूडभावनेने फिर्यादीने दाखल केलेल्या सर्व गुन्ह्याचा तपास दिशाभूल करणारा व चुकीची कलम लावून केलेला आहे। त्याबाबत तक्रारदार सविता वसावे यांनी पोलीस स्टेशन धडगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा, पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय नाशिक, पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांना पोलीस निरीक्षक जगताप यांच्या आशीर्वादाने चालू असलेल्या अवैध धंद्याच्या 84 व्हिडिओ 42 फोटोसह पेनड्राईव्ह तक्रार दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तक्रारी अर्ज 14 दिवसात निकाली काढणे माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। तक्रारदार यांचे मागील 8 महिन्यापासून प्रलंबित कोणत्याही तक्रारी अर्जावर दखल घेतली नाही। पुरावासह 110 पानाचा शेवटचा अर्ज पोलीस अधीक्षक दत्त पवार व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त 110 पानाचे पुराव्यासह अर्ज देऊन देखील कारवाई झाली नाही, म्हणून दिनांक 10/4/2026 रोजी भारतीय राज्यघटना कलम 19(1) अनुसार प्राप्त अधिकाऱ्याने पोलीस निरीक्षक जगताप यांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करिता बसले। याबाबत त्यांनी कायदेशीर मार्गाने शहादा पोलीस स्टेशन तहसील कार्यालय शहादा यांना निवेदन दिले होते। दत्त पवार यांनी उपोषणकर्त्याला भारतीय न्याय संहिता कलम 168 ची नोटीस देऊन तुझ्यावर गुन्हा दाखल करीन, 8 ते 10 वर्षे जेलमध्ये जावे लागेल, तुमचे वैयक्तिक भांडण आहे, पोलीस तिथे आले होते का, खंडणीचे पैसे देताना पोलीस आले होते का, खंडणीचे पैसे कोर्ट देणार, आमचा संबंध नाही, तू पोलिसांच्या मागे का लागले आहे, तो तुला काहीतरी सांगतो, त्याच्या नादी लागू नको, तू अशी वागते यात तुझे नुकसान होईल, अशी धमकी दाखवून पोलीस प्रशासनाची धडपशाही वापर करून उपोषणकर्त्याला हाकलून दिले। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्वाचे पोलिसांनी अवमान केला आहे। संबंधित पोलिसांनी दप्तर दिरंगाई कायदा 2006 चे ही अपराध केलेले आहे। पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे। पोलीस निरीक्षक जगताप यांना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक करून गुन्ह्यात वापरलेली पूर्ण रक्कम हस्तगत करण्याचे आदेश दिले असतानाही राजेंद्र जगताप यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही। मे 2025 रोजी खंडणीचा गुन्हा घडला। दखलपात्र गुन्ह्याची वर्दी मिळता 0 मिनिटाच्या विलंबाने गुन्हा दाखल करून घेणे असे माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, तरीही गुन्हा दाखल करायला 6 महिने लागले। 11/12/2025 रोजी फिर्यादीच्या पाठपुराव्यामुळे 211-25 कलम 308-4 189 प्रमाणे पोलिसांना गुन्हा दाखल केला। खंडणीच्या गुन्ह्यातील हकीकत प्रमाणे ही कलमे दिशाभूल करणारी अपुरी आहे। अद्याप गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब अद्याप नोंद केले नाही। फिर्यादींकडे असलेले भारतीय साक्ष अधिनियम 57 अन्वये अव्वल पुरावा व्हिडिओ, ऑडिओ, मेसेज हे तपासी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी निवेदन करून देखील पुरावे सादर पंचनामा अंतर्गत स्वीकारले नाही। गुन्ह्यातील हकीकत प्रमाणे BNC कलम 61(1), 351, 352(2) सह बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण कायदा 2016 कलम 3 हे अतिमहत्त्वाचे कलम लावले नाही, कारण या कलमाचा तपास ACP किंवा जिल्हा अधिकारी यांना आहेत। पोलिसांचे पाप उघडे होईल म्हणून जाणीवपूर्वक कलम लावले नाही। खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींवर 8 गुन्हे असताना आरोपीच्या रिमाइंड रिपोर्टमध्ये आरोपीच्या पूर्व गुन्ह्याचा पूर्व अभिलेख जाणीवपूर्वक माननीय न्यायालयाला दिला नाही। त्यामुळे कोर्टाने आरोपीला गुन्ह्यात वापरलेली खंडणीची रक्कम रिकव्हरी न करता जामीन दिला। तपासी अधिकाऱ्यांनी आरोपीला जामीन मिळवून देण्यास तजवीज केली।
आरोपीने जामिनावर असताना मारहाण केली व धमकी दिली असे 2 गुन्हे दाखल असताना तपासी अधिकारी आरोपीच्या जामीन जाणीवपूर्वक रद्द करत नाही. अतिशय निंदनीय आणि गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी केलेली कृती ही स्पष्ट आहे. तमाम सातपुड्यातील माझ्या सर्व बांधवांना विनंती करते की हा प्रकार फक्त माझ्यासोबत झालेला नाही तर प्रत्येक नागरिकांची झालेली आहे. प्रत्येक नागरिकांनी जागृत होऊन अशा भ्रष्टाचारी पोलीस निरीक्षक जगताप यांचे कारनामे जनतेसोबत आणणे गरजेचे आहे. पोलीस निरीक्षक जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय गप्प बसणार नाही. गरीब समाजाची लुटमार करणाऱ्या जगतापच्या विरोधात मला समाजाची साथ हवी आहे. कृपया सर्व समाज बांधवांना मी जाहीर आवाहन करते असे आवाहन देखील तक्रारदार सविता वसावे यांनी केले आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, दडगाव.